येवला शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट। काही दिवसांपूर्वी रघुजी बाबा बागेत एका मुलीवर कुत्र्यांनी हल्ला करून तिला गंभीर जखमी केलं होतं। तर डीजी रोड येथे एका वयोवृद्ध माणसावर रात्रीच्या वेळी कुत्र्यानं हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं। त्याला अधिक उपचारासाठी नाशिकला पाठविण्यात आलं होतं। तर आता सहस्रार्जुन मंगल कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळी कुत्रे या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्यांवर भुंकत असल्यानं लोकांना रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर पडणं देखील मुश्किल झालंय। तरी नगरपालिकेने या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता येथील रहिवासी करत आहेत। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी दिला आहे। या ठिकाणी आज मी नमूद करू इच्छितो की येवले शहरात कुत्र्यांचा अतिशय सुळसुळाट झालेला आहे। हा प्रश्न अतिशय गंभीर स्वरूपात समोर आलेला आहे। मागं पण नगरपालिकेने सांगितलं की आम्ही हे कुत्रे उचलून यांची व्यवस्था करू, विल्हेवाट करू, परंतु अशी कुठलीही व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही आणि कुत्र्यांचा सुळसुळाट अजून चालूच आहे। तुम्हाला मी सांगू इच्छितो की मागच रघुजी बाबाच्या बागेत एका मुलीला कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे तिची अतिशय गंभीर स्थिती झाली होती। त्यानंतर डीजे रोडवर देखील एका कुत्र्यानी चावा घेतल्यामुळं त्या मनुष्याची देखील गंभीर स्थिती झाली आणि त्यांना नाशिकला ॲडमिट करायची वेळ आली। येवले शहरात अशा अनेक घटना घडत आहे। बालेश्वरी मंदिरापाशी तुम्ही पाहाल तर इतके कुत्र्यांचा सुळसुळाट आहे की तिथून सामान्य लोकांना चालायचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मी एक शिवसेनेचा पदाधिकारी आहे, पण त्याच्या प्रथम मी एक येवल्याचा नागरिक आहे आणि येवल्याच्या नागरिक या नात्याने मी सुद्धा या गोष्टीचा अनेक वेळा अनुभव घेतलेला आहे की कुत्रे येतात आणि चावा घ्यायचा प्रयत्न करतात। तर आज जर अशी परिस्थिती येवल्यात असताना नगरपालिका यावर कुठलाही निर्णय घेत नाही। कालच सुप्रीम कोर्टाचा आदेश आलेला आहे, जो पहिला आदेश त्यांनी ठेवलेला आहे की सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं लोकांना कुत्र्याच्या बाईटच्या घटना, कुत्रा चावल्याच्या अनेक घटना लोकांसमोर येत असल्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं की या तिथं त्या प्रशासनाने त्या कुत्र्यांची नक्कीच व्यवस्था केली पाहिजे। मी नगरपालिका तसेच प्रशासनाला सांगू इच्छितो की मागं बी शिवसेनेने याविषयी इशारा दिला होता की तुम्ही लवकरात लवकर ह्या कुत्र्यांची काहीतरी व्यवस्था करा, नाहीतर हे कुत्रे आम्ही घेऊन नगरपालिकेत सोडून देऊ जमा करून, आमच्या शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करू। असं आंदोलन करायला आम्हाला भाग पाडू नका। बालेश्वरी मंदिरापाशी जर पाहिलं तर तुम्हाला शिवसाहेब, अध्यक्षसाहेब, तुम्हाला सांगू इच्छितो की इतका भयंकर कुत्र्यांचा सुळसुळाट आहे। त्या ठिकाणी काही मटणाच्या दुकाने आहे, तर त्यांना बी मी सांगू इच्छितो की तुम्ही ह्या कुत्र्यांचे लाड करू नका, अजिबात ह्या कुत्र्यांचे लाड करू नका। तुमचं जर जे काही तुमचं ते उरलेलं असेल तिथलं सामान, त्याच्यासाठी नगरपालिकेने व्यवस्था केलेली आहे आणि नगरपालिकेने ती सर्व घाण तिथली जी आहे ती उचलून जिथं तिची व्यवस्था आहे तिथं टाकावी। कुत्र्यांना बिलकुल त्याचं मनोरंजन झालं नाही पाहिजे आणि कुत्र्यांची व्यवस्था करून त्याच्यासाठी नगरपालिकेने एखादी शेल्टर उभारावं, त्यांचं वॅक्सिनेशन करावं आणि हे जे सामान्य जनतेला हा जो प्रश्न, हा जो कुत्र्यांचा जो भोगावा लागू राहिला, हा भयंकर स्थिती घेईन। आजच्या घडीला कुत्र्याला एखाद्याला कुत्रं चावलं तर लवकर हॉस्पिटलला लस देखील उपलब्ध राहत नाही। यासाठी देखील शिवसेनेने अगोदर आंदोलन केलं होतं। लोक आम्हाला विचारतात की तुम्ही आंदोलन केल्यानंतर तुम्ही बाजूला होऊन जातात, प्रश्न मार्गी लागू नाही राहिले। तर मी शिवसेनेतर्फे मी सांगू इच्छितो की तुम्ही हा प्रश्न शिवसाहेब मनावर घ्या आणि ह्या कुत्र्यांची एखादी शेल्टरची व्यवस्था करा। हे सर्व कुत्रे उचलून घ्या, नागरिकांना भयंकर त्रास होता आणि बालेश्वरी मंदिरापाशी तुम्ही स्वतः या, तिथं किती कुत्रे तिथं राहतात आणि अनेक लोकांना चावा घ्यायचा प्रयत्न करतात। तर सामान्य लोकांचा हा प्रश्न आहे, तर तुम्ही प्रशासनाने नक्कीच लवकर हाताळावा। ज्याप्रमाणे बुलेटचा विषय घेतल्यानंतर इथल्या पोलीस प्रशासनाने तुरंत आवाज फटाकडेवाणी फोडणाऱ्या त्या बुलेट बंद केल्या आणि आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत केलं, तसं आमच्या सर्व शिवसेनेची इच्छा आहे की तुम्ही लवकरात लवकर हा प्रश्न सॉल्व्ह करा आणि नक्कीच तुमचं स्वागत राहील आणि नक्कीच तुमचं आम्ही